नमस्कार मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील कारुणसलगर या गावातील अतिशय फेमस असलेले दोन बैल लायगर आणि सर्किटच्या गोठ्याला मी आलेले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात फेमस आणि चित्यासारखे वेगाने धावणारे लायगर आणि सर्किट यांच्या मालकाचं आज आपण मुलाखत घेऊया. मालकाचं जो नाव आहे अतिशय यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत आहे आणि पोहोचलेला आहे. तर तो मालक या बैलगाड्या शर्यतीत उतरले कसे आणि अतिशय लहान आहे, एवढ्या लहान वयात एवढं मोठा झेप ते कसे मारत आहे ते आज थेट त्यांच्याशी चर्चा करूया. चला मित्रांनो, चला. आपलं नाव काय आहे? राहुल समाणे. तर तुम्ही बैलगाडा क्षेत्र का निवडला? हा एक चांगलं क्षेत्र आहे म्हणून निवडलं. ओके, तुम्ही काम काय करताय? शेतीत करतो. शेती काम करताय. मग तुम्हाला कुणी सुचवलंय की बैलगाडाचे शर्यतीत उतरायला पाहिजे? आणि आपलं मित्र आहेत सगळे, त्यांनी सांगितले आम्ही चडचण गावातून एक कोंड आणले 95,000ला. तेव्हा याला पळवल्यावर थोडं चांगलं पळाले. तेव्हा एकदा रेस मध्ये घालू म्हणून घातलेत. ओके, शर्यतीला घालायला कुणी सांगितलं? आपलं मित्र. मित्रामुळे गेले. ओके, मग आता किती मैदान तुम्ही आता पळवलं तुमच्या बैलांना? आता काय तरी 25 मैदान पळवले. 25-30. किती? 25-30. ओके, 25-30 मैदानात तुमचे बैल पळाले आहेत. मग किती गुलाल उधळले तुम्ही? तेवढं काही लक्षात नाही. एक वर्षात आता 5 गुलाल आहे बघा. या वर्षी 2026 मध्ये 5 गुलाल. आतापर्यंत किती मोठमोठे मेडल तुम्ही जिंकलेले आहे? काय काय जिंकले? एक माशाळमध्ये एक छकडं आपलं ते पळवण्यासाठी छकडं ते एक जिंकलो 2 नंबर. आणि आपल्या गावात परवा 1 नंबर केले इलेक्ट्रिक स्कूटर. ओके, गावातल्या स्पर्धेमध्ये तुमचा बैल पहिल्यांदा आलेला आहे. किती बैल आहे तुमचे? आपले 2 लायगर आणि सर्किट. मग बैलांची देखभाल कशी करता आणि खाऊ पिऊ काय घालता तुम्ही? तेच आपले मामूली रेग्युलर चारा पाणी आणि खाद्य. मग काय स्पेशल खाद्य काय घालता? त्याला गहूचं पीठ ओके, आणि हिंद केसरी भरडा म्हणून आहे ते. हिंद केसरी भरडा हा. कुठं भेटतं ते? ते इथं आपलं मोहळला. मोहोळला भेटतं होय? मग या बैल जे स्पर्धा आहे, जो रेस आहे, ह्यामध्ये काय बिझनेस होण्यासारखं आहे का? बिझनेस आहे. आम्ही करत नाही बिझनेस. नादामुळे हे केलं सगळं. ओके, फक्त नादसाठी तुम्ही बैलगाडी पळवते. ओके, गुड. मग काय तुमचं फ्युचर प्लॅन काय? ह्या बैलांसाठी तुम्ही काय करणार आहे? पण नावासाठी बैल पळते आणि बैलासाठी मी काय पण करू शकतो. ओके, मग तुमचे ड्रायव्हर कोण आहे? सचिन ड्रायव्हर म्हणून. सचिन ड्रायव्हर आहे. हाय का हा, इथं? आहे का? बोला बघू तुमच्या ड्रायव्हरला. राहुल, मला सांग, तुमचे जे बैल आहे ते आतापर्यंत कुठले कुठले मोठे मैदान मारलेले आहेत आणि तुमचं काय भविष्याचे प्लॅन आहे की कुठलं मैदान मारायची तुमची इच्छा आहे? ते मोठं मैदान गेलतो, मारलं नाही तिथं. ओके, आपलं चंद्रहार दादा पाटील फॉर्च्युनरचं मैदान तिथं गेलतो हा. लायगर घेऊन. ओके, चंद्रहार पाटीलच्या फॉर्च्युनरला गेले होते. हा. त्या मोठ्या स्पर्धेत लायगर सोबत कोण होता? लायगर सोबत बॅगाळीचं छावा. ओके, बॅगाळीचा छावा. हा. मला असं कानावर पडले की बॅगाळीचा छावा लय फेमस आहे. आता फेमस झाला की. फेमस झालंय. पहिलं लायगर सोबतच पळायला तिथं. ते भविष्यात तुमचं बैल कोणासोबत पळवायची इच्छा आहे? म्हणजे काय तुमचं टार्गेट आहे? कोणतं बैल तुमच्या बैलासोबत पळलं पाहिजे असं तुमची इच्छा आहे? आपल्या तालुक्यामध्ये छावा आणि तोळूरचा सर्जा. ओके, छावा आणि सर्जा सोबत तुमचं बैल पळायला पाहिजे तुमची इच्छा आहे. हा. ओके, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का तुम्ही? हा, केलंय की. मग काय म्हणले ते? घालू म्हणलेत. ओके, मग आता बैलगाडा शर्यत नेक्स्ट कधी आहे? आता पुढील महिन्यामध्ये आहे. आता चालू आहे. आता पावसामुळे थोडं बंद पडतंय म्हणून आता न्यायचं नाही 1 महिना तरी. ओके, 1 महिना सध्या बंद असल्यासारखाच आहे. ओके, जे बैलांचे जे खुराक आहे त्यासाठी तुम्ही पैसे वगैरे कुठून आणताय? आपलं भाऊ आहे की. ओके, भाव देत आहे. हा. ओके, भावामुळे तुमचं सगळं चाललंय. हा. हे बघा, हे सचिन भगळे आहे, त्यांचे ड्रायव्हर आहे. तर सर्किट आणि लायगरचा ड्रायव्हर तो सध्या एकदम जबरदस्त गाडी पळवतोय. तुम्ही बघू शकता, सर्किट आणि लायगर इन्स्टा, युट्यूब आणि फेसबुकला त्यांचे व्हिडिओज आहेत. तुम्ही नक्की बघू शकता. आणि आडी गणेश म्हणून पण त्याचे व्हिडिओ टाकतोय, तुम्ही त्याचे बघू शकता. आणि जे अतिशय लहान वयात जो जिद्द, मेहनत आणि चिकाटीने राहुलनी जो स्टेप उचललेला आहे, राहुल जो बैलगाडा शर्यत पळवतोय, एक अभिमानाची गोष्ट आहे, एक इन्स्पिरेशन आहे. शेतकरी म्हणजे आपण फक्त शेतीच करायचं नाहीये, तर त्याच्या सोबत एक जोड व्यवसाय ठेवला पाहिजे. हे व्यवसाय म्हणून करू नका, पण एक जिद्द आणि एक नाद आहे. पण एक नाद तुम्हाला भविष्यात एक चांगलं माणूस बनू शकतो, एक चांगलं बैल करू शकतो आणि एक चांगला व्यक्ती बनू शकतो. हे नाद ठेवा. नाद म्हणजे सवय आहे. ही सवय चांगली आहे. तर हे काय दररोज पळवत नाही, जेव्हा जेव्हा शर्यत असतात तेव्हा पळवतात. आणि ह्याचा जो काम आहे अतिशय छान आहे.
तर सध्या कारंजी सलगर तालुका अकोला जिल्हा सोलापूरमध्ये एक नंबरचा सध्या हे रेसमध्ये आहे. भविष्यात एक नंबर होईलच जर त्यांनी मेहनत अजून घेतला तर सचिन बघायलाच का त्यांनी प्रत्येक वेळेस निवडतात, त्यांना चेंज का करत नाही? सचिन ड्रायव्हर कधी शर्ट काढते तेव्हा एक बसला नंबर मध्ये समजायचं. ड्रायव्हरला पैसे द्यावा लागतं का? हा लागतं की. आपल्या इथं मी देत नाही, प्रेमाने सगळेजण देतात. आता मी गिफ्ट दिलं त्याला, आपल्या गावात एक नंबर केलं ना, त्याला मोबाईल नाही तर मोबाईल दिलो मी त्याला गिफ्ट. तिकडे जिल्ह्यावरती ड्रायव्हर पैसे घेतात 5,000 10,000. मी एकदा पण नाही दिलं त्याला. कुठल्या मोठ्या मैदान पळायला पाहिजे तुमची इच्छा आहे? आता हे माळशिरसला हिंद केसरी, आता पेडगावचं मैदान आहे, ओके. तिथं नियोजन चाललंय. नियोजन नाही झालं तर हिंद केसरी माळशिरस 61 फाटा तिथं नियोजन होणार आहे. ओके. हा, त्या हिंद केसरी मैदान मध्ये पळायचंय. कोणासोबत पण पळू दे, पळायला पाहिजे. तुम्हाला पैसे भरावे लागतात का जे मैदानामध्ये उतरायला? हा, भरावं लागतं की. फी असते की 1100 1500 2000. राहुल, आतापर्यंत तुमचे जे बैल आहे कोणकोणत्या बैलासोबत पळालेले आहे आणि कोणत्या बैलासोबत त्यांचा नंबर आलेला आहे? आतापर्यंत आपले गावचं सचिन ड्रायव्हरचे एक गणपे म्हणून आहे, त्याच्यासोबत आपल्या गावात एक नंबर केलाय. ओके. सचिन ड्रायव्हरचा पण एक बैल आहे, हा, बैल आहे गणपे म्हणून. गणप्या. हा. गणप्यासोबत कुठला बैल पडला? सर्किट. गणप्याने सर्किटनं बाजी मारली. हा, एक नंबर केलाय. तेव्हापासून त्या जोडीला 5G म्हणून नाव पडलं. लय स्पीड आहे. ओके. हा पाहिजे. हा, 5G. लोक प्रेमाने 5G बोलतात त्या जोडीला. हा, मग काय गिफ्ट भेटला तुम्हाला? तेच इलेक्ट्रिक बाईक आपल्या गावात. ते 5G सर्किट आणि गणपे एक नंबर केले. सर्किट आणि गणप्या एक नंबर केल्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक भेटले. दॅट्स गुड. मग लायगरचं काय? लायगर पण सुंदर सोबत पळाले. आणि शाहीर चपळगावचा आपलं बाबू ड्रायव्हर म्हणून आहे, त्याचे शाहीर म्हणून बैल आहे, ते मनूर मध्ये एक नंबर केले. तो पण शाहीर आणि लायगर. शायर आणि लायगर म्हणून मध्ये एक नंबर केले. नंबर केले. तिथं गिफ्ट काय भेटले? तिथं 1,00,000 रुपये होतं. 1,51,000 होतं. 2 गाडी सामना उतरला, अर्धा दिले. ओके. 51,000चा बक्षीस होता आणि अर्धा तुम्हाला भेटला. चला, माझे जे ऑडियन्स आहे त्यांना लायगर आणि सर्किट कसे दाखवा मला. हे कुठलं आहे? हा, हे बघा, हे लायगर आहे मित्रांनो. तर लायगरला लंपी झालेली आहे, तरी पण मालकासाठी लायगर अतिशय मेहनत करतो, पळतो. तर बघू शकता. तर ह्याला हे ट्रीटमेंट दिलं नाही का? झालंय की ट्रीटमेंट झालंय. 30-40 हजार दवाखान्याला घातलंय. किती दवाखान्यात घातले? 30-40 हजार. मग काय म्हणले डॉक्टर? कमी झालं तर कमी झाल्यावरच पळाले. ओके. मग हे जो साईन आहे ते जाणार नाही का? हा, नाही जाणार. ते डाग नाही जात आहे. मरे पण असाच राहणार. ठीक. जेव्हा मालकाला बाजी मारत होत तेव्हा काम केलं बाजीगर म्हणजे लायगर. हे आहे सर्किट. बघू शकता, सर्किट थोडं सर्किटच दिसू लागलंय. हे बघा, मारायला येऊ लागलंय. म्हणजे जसं नाव ठेवलंय तसं बैल आहे त्यांचे. हे बघा, सर्किट मारू लागलं बघा. हा, मस्त आहे. सर्किट जबरदस्त आहे बघा मित्रांनो. हे आहे सर्किट. चला, बैलगाडाचे मालक आणि बैलगाडाचे चालक आहेत. तर बघू शकता, अशा पद्धतीने हे गावातील तरुण मंडळी आहे आणि नाद बैलगाड्याचा आहे. तर बघू शकता, मस्त आहे आणि जोडी एक नंबर आहे. चला, आणि हे काय आहे? हे ह्याचं काय? हे चिक्क्या आहे. हे चिक्क्या. हे लायगर आणि सर्किटच्या ह्याचं नाव काय आहे? नवीन हत्यार चिक्क्या. नाव आहे. चिक्क्या नाव काय ठेवलं ह्याचं? मागील वर्षी 2025 माळशिरस 61 फाटा तिथं बकासूर आणि चिक्या एक नंबर केलंय. त्या दिवशी जन्मले. ओके. चिक्या ठेवले. ग्रेट ग्रेट. चला मित्रांनो, आता या लायगर आणि सर्किटचे जे कमाई आहे अथवा ज्यांनी ते ह्या मालकाला गिफ्ट दिले ते गिफ्ट पाहूया मित्रांनो. आणि हे जे लायगर आणि सर्किट आहे ना, लायगर सर्किटचा हा सेट आहे मित्रांनो. आणि बघा, एकदम मस्त नॅचरल आहे. तर फोटोग्राफर आहे मित्रांनो गणेश समाणे. तर मस्त RD गणेश आहे. RD गणेश मस्त व्हिडिओ बनवतो तो पण, आणि तुम्ही त्याला पण फॉलो करू शकता. आणि लायगरच्या मालकाचं हे घर आहे, बघू शकता. हे समाणे फार्म हाऊस आहे. तर मित्रांनो, हे बघा, इथं लायगर आणि सर्किटचा गोटा ही आहे. तर बघा, हे लायगर आणि सर्किटचा गोटा आहे. हे दावण आहे आणि हे कडबा आहे. इथं कडबा आहे मित्रांनो. सर्किट आणि गणप्याला भेटलेला हा इलेक्ट्रिक बाईक आहे आणि मालक तर भरपूर खुश आहे. आणि आता खेडेगावात याचा क्रेज वाढत आहे. महादेव समाणे आणि
सागरदादा कल्याण शेट्टी यांच्या नावावर का बैल पळवता तुम्ही? माझ्यासमोर आपलं भाऊ आहे, भाऊच सगळे देखभाल करतात, पैशावर नियोजन त्याच्या नावावर पडत. आणि दादा लायगरला तेव्हा लहान असताना मागितलंय, मी नाही दिलं दादाला. हा, दादा म्हणून मागितलं म्हणून दादाच्या नावावरतीच पळत आहे. कधी पण कुठं पण दादाच्या नावावरतीच पळत. अतिशय छान. जर एकमेकांना सपोर्ट केलं तरच आपण पुढे जातो. हे एक्झाम्पल आहे, इथं उदाहरण आहे. मालक चालक दोघा जण एकाच ठिकाणी आहे आणि एकदम मस्त बॉन्डिंग आहे त्यांचा. आणि त्यामुळं त्यांनी ही जो स्कूटी आहे, इलेक्ट्रिक स्कूटी जिंकलेली आहे आणि तो छकडा पण जिंकलेला आहे. या मालकाची चालकाची जोडी असंच राहावं असं मी पण आशा व्यक्त करतो. तर अशा पद्धतीने आज आम्ही राहुल या मालकाच्या गोट्याला व्हिजिट दिलो आणि गोटा बघून आनंद वाटला. शेती करतात, शेती करत करत एक नाद म्हणून, एक सवय म्हणून एक रास्ता निवडलेला आहे. अतिशय उत्तम आहे. असंच त्यांचं कार्य होत राहावं, असंच त्यांनी मेहनत करत राहावं आणि भविष्यात नक्कीच त्यांना ह्याची यश भेटेल असं मला वाटतं. आणि त्यांना यश भेटू द्या आणि त्यांच्या भावी वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.